नमस्कार मंडळी, वेलकम बॅक आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला। खूप वेळानंतर आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो सगळ्यांच्या भेटीसाठी, आणि ती स्पेशल असणार आहे गणपती स्पेशल ह्या टायमाला। सो त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं कोकणात जावं लागेल आणि आपण जाणार आहे 7 तारखेला सकाळी विशालसोबत। तो मला सोडणार आहे तुरळला आणि आमच्या गावी, आणि तिथून तो जाणार पुढे सावंतवाडीला। सो बघूयात, आपण भेटूया तुम्हाला। मस्त जाताना निसर्गाचा आनंद घेऊया। फुल ग्रीनरी असणार आहे, एक नंबर व्ह्यू असणार आहे, आणि मग बाकी तुम्हाला एन्जॉय करायचा आहे। दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी। मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी। दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी। धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी। कारी नयवा पशी नयवा नाही तर सुसाट आगीन गाडी। मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी। ना 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 सो नमस्कार मंडळी, फायनली आपण गावी पोचलो आहे कोकणामध्ये। मी 7 तारखेला आम्ही निघालो सकाळी 7 वाजता आणि पोचलो अराऊंड दुपारी 2 वाजता। गणपतीचा सण असल्यामुळे एकही रिक्षा नव्हती, फायनली रिक्षा भेटली, ऑटो, त्याने मी आलो अराऊंड 3-3:30 वाजता। पाऊस एक नंबर पाऊस पडतो, म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे, तो थांबतच नाही आहे। आज आहे गणपतीचा दुसरा दिवस। काल पण व्हिडिओ शूट करायची होती, पण पावसाचा एवढा आवाज आणि एवढा पाऊस पडतो। आज पण सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतोय। सो पण ठरवलं आता थोडा पाऊस कमी झाला, कारण आपल्याला काकांकडे जायचं आहे, सनीप काकांकडे, खाली त्यांच्या गणपतीच्या पाया पडायला। सो आपण जाऊयात खाली, आणि जाताना तिकडे देऊळ लागतं आपलं, त्या देवळात पण आपण जाऊया, मस्त दर्शन घेऊया आपल्या देवाचं आणि परत येऊया। आणि मग आपल्या गणपतीचं दर्शन तुम्हाला घडवतो, घरच्या गणपतीचं। घराचा टूर आणि आपण देवळाचा टूर तर गेल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण केलाच होता, जर तुम्ही बघितला नसेल तर तो ब्लॉग नक्की बघा एकदा। त्या ब्लॉगमध्ये आपण सगळं मेन्शन केलेलं आहे विथ डिटेल्स सगळं। मंडळी निसर्ग बघा, पूर्ण ग्रीन, कुठे एक सिंगल जागा नाही आहे इथे ग्रीन नाही आहे, गो ग्रीन, सगळं ग्रीन। तर आम्ही चाललो आहे खाली काकांकडे। जाताना तिकडे शाळा लागते, जे अंगणवाडी वगैरे, जे लहान लहान पोरं तिथे बसतात। सो आपण दाखवूया तुम्हाला जातानाच तिथे मस्त, ते पण खूप छान सराउंडिंग, तिथे त्यांनी सगळं सांभाळलेलं आहे, त्यांना अवॉर्ड्स पण भेटलेत। अवॉर्ड्स इन द सेन्स पुरस्कार भेटलेत, चांगली शाळा ठेवली म्हणून, त्याचं सराउंडिंग आणि सगळं काही। हा रस्ता आणि असा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला कोकणात यावंच लागेल। तरी मी तुम्हाला प्रयत्न करतो की व्हिडिओमधून तुम्हाला कोकणात आणायचा। सो बघूयात पुढे, अजून खूप छान छान व्ह्यूज आहेत, आपण सगळे एक एक कलेक्ट करूया। तर मंडळी हीच ती शाळा जी आम्ही पण लहान असताना इकडे मे महिन्यात आलो की इकडे नेऊन बसवायचे आम्हाला, आम्ही काय बसायचो नाही, बट स्टील खूप छान पद्धतीने आतून पण ते लोकांनी केलेलं आहे। आता बंद आहे ॲक्च्युली, तर आपण तुम्हाला शाळाही दाखवली असते आतून। सो बाहेरनं असा काहीसा परिसर आहे त्याचा, खूप छान पद्धतीने या लोकांनी सगळं मेंटेन केलं आहे।
आमचा गणपती. खूप छान बनवलं चंद्रकोर वगैरे. हे लोकांनी मस्त मुकुट वगैरे ठेवले. सिनेमॅटिक शॉटमध्ये आपण कॅप्चर करूया. तर मंडळी, आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि आज येणार आहेत आपल्या घरी गौराबाई म्हणजेच गणपतीची आई. सो आपण गणपतीच्या ह्या साईडला गौराबाई ठेवणार आहोत, जी आपली गौरी असणार आहे ती. तर आता वरच्या वाडीली लोक येत आहेत खाली वाजवत तर आपल्याला ती घ्यायला जायचं खाली बावडीकडे. तर आपण ते सगळं सामान घेऊन जाऊयात आणि येताना गौरीला घेऊन येऊया. आज आपल्याकडे गौरी येणार आहे, तर आज आणायला जायचं आहे. तर आज सकाळपासून तिची धावपळ चालू आहे, तयारी करायची. तिचा मुखवटा, तिला नवीन साडी, शंकर, परत ते तिरडा वगैरे घेऊन आम्ही सर्वजण बावडीवर जातो, गावातले सर्व लोक वाजत गाजत. आणि त्याच्यानंतर तिथे तिची पूजा अर्चना करून तिला वाजत गाजत परत आम्ही तिला घरी घेऊन येतो. चालू आहे गौरी आणायला. लोक आता वरून आलेले आहेत. मी आई आणि बहीण चालू आहे सामान आणायला. दुसरं ठेवूच नका. हे मध्ये नाही ना, हे बरोबर. नमस्कार, तुम्हाला आज गणपतीचं आमंत्रण आहे. आज आमच्या गणपतीला 4था दिवस आहे गणपतीचा आणि आज गौरी पण येणार आहेत. तर आज त्यांची तयारी चालू आहे सकाळपासून. गौरीचं तिचा मुखवटा, नवीन साडी, सर्व हळद कुंकू वगैरे सर्व, तिरडा, शंकर, अशा पद्धतीने आम्ही सर्व एका ताटात परातीत भरून आम्ही ते बावडीवर सर्व गावातले लोक सर्व वाजत गाजत जातो विहिरीवर. आणि तिथे असंच पूजा वगैरे करून त्याच्यानंतर आम्ही त्यांना गौरीला मानाने सन्माने वाजत गाजत सर्वजण घेऊन येतो. आणि तिच्या घरी आल्यावर आम्ही तिला साडी, दागिने सर्व तिला एकदम देवीसारखी, नवरीसारखी तिला सजवतो. आणि शंकर असं गपचूप घेऊन येतो आणि पार्वतीच्या पाठीपाठी लपत येतो, पण त्याला गौरीच्या पाठी लपत येतो. आम्ही त्याला लपून ठेवतो असं. आणि नंतर तिला सजवून आम्ही तिची स्थापना करतो. आज तिचं आगमन झालेलं आहे, तर तुम्ही या.
तर मंडळी आपल्याकडे लाईट गेलेली आहे गेल्या 2 दिवसापासून, तर जरा वांदे झालेत लाईटीचे. आज काय बरोबर दिसत नाहीये, पण बघा गौरीला आम्ही कसं सजवलंय. आमच्या भावकीतल्या सर्व मंडळी येतात, घरातली सर्व येतात, तिचा शिंगार केला आहे ते बघा. आधी आगमन तिची स्थापना केलेली आहे. हा पदर गणपतीच्या डोक्यावर आपल्याला ठेवायला लागतो असं. आणि शंकरला आम्ही लपून ठेवलेला आहे, तो पाठवून येतो गौरीच्या. तर मंडळी जसं आता आईने व्लॉगिंग केली, आज आईने व्लॉगिंग केली की आपण गौर आणायला कसं जातो आणि काय काय घेऊन जातो. तिकडे तिची पूजा करून झाल्यावरती आपण तिला घेऊन येतो, तिची स्थापना करतो, चांगली नवीन साडी वगैरे घालून तिचा शृंगार करून. गौरीच्या आई तिचं सगळं मंगळसूत्र सगळं जे काय आहे ते दागिने वगैरे आपण घालून तिला असं एकदम नवरीसारखं नटवतो चांगलं. आणि ज्या आपल्या परंपरा चालत आलेल्या त्या आपल्याला भरपूर जपणं गरजेचं आहे. आपण ही चालवायचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येकाने केली पाहिजे. असं कोकणात हे परंपरा चालू राहणं भरपूर गरजेचं आहे. आता जे यंग जनरेशन येते त्यांनी प्रत्येकाने केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर मंडळी आज गौर आल्यामुळे आज स्पेशल दिवस आहे. लोक आपल्याकडे नाचायला येणार आहेत, म्हणजेच बाळ डान्स. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा जी आपल्याकडे आपण जी जपणार आहोत. तर असं ढोलकीचा ताल आणि ते गाणं बोलतात आपले वाडीतलेच लोक. असं कोणती स्पेशल गाणी नाही आहेत किंवा बनवलेली नाही आहेत, जे म्हणजे जे मार्केटमध्ये नवीन चालू आहेत, जे म्हणजे जे जुन्या गाणी आहेत त्याच आपण घेतो. आणि बाला डान्स आपण आता केला जातो, त्याची पण एक आपण प्रॉपर अशी व्हिडिओ बनवूया. तर जे घरी आपल्या येतात त्यांच्यासाठी आपल्याला चहा नाश्ता हे सगळं बनवावं लागतं. तर आपण त्यांच्यासाठी आज खास स्पेशल पोहे बनवलेले आहेत. तर तुम्ही पण ह्या कोकणात या, आनंद घ्या. आणि यासाठी प्रॉपर कोकणात यावंच लागतं, असं व्हिडिओमध्ये बोलून तसं तो आनंद घेत नाही. तर प्रॉपर तुम्ही पण या, ह्या सगळा आनंद घ्या. आणि गणपतीचा सण म्हणजे सगळ्यात मोठा सण आपल्या कोकणामधला. आणि लोक लिटरली अर्धा मुंबई खाली होतो ह्या कोकणात सणासाठी येण्यासाठी. तर तुम्ही पण नक्की या अशी माझी इच्छा आहे. तर नमस्कार मंडळी, आज आहे गणपतीचा 6वा दिवस आणि शेवटचा दिवस. बाप्पा आज आपला निरोप घेणार आहे, तो जाणार आहे त्याच्या घरी. तर 6 दिवस कसे गेले काय कळलं नाही. 6 दिवस असे 6 तासासारखे होते. तर खूप इच्छा नसतानाही आपल्याला निरोप घ्यावा लागणार आहे. तर आता पूजा वगैरे झालेली आपली आरती वगैरे करून आता आपण गणपती बाप्पा बाहेर काढतोय आणि वरून वाजत गाजत आले की आपल्याला बाप्पाला घेऊन जातं. सगळं सामान गौरी वगैरे आपण घेऊन जाऊया. जाताना आपण विसर्जनचा एक मस्त शॉट घेऊया आणि खाली विसर्जन करताना व्हिडिओ घेऊया तिथे आरती वगैरे करताना.
तर मंडळी आताच आपण आपल्या बाप्पाचं विसर्जन करून आलेलो आहे. फायनली विसर्जन झालं बाप्पाचं 6 दिवसांनंतर. तर घर खूप आता खाली खाली वाटतंय. तर बाप्पांनी निरोप घेतला. तर आता वेळ आला तुमचा निरोप घ्यायचा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेयर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज डू कमेंट्स. थँक्यू. बीते लम्हों को बुला के पल थोड़े से